हॉस्पिटलनी परेशान आहे, घरामध्ये कोणतरी आजारी, तुम्हाला स्वतःला त्रास होतोय आणि हे जे सगळे त्रास होतात ह्याचं मेन कारण आहे आपलं पाणी. कारण आपण जे पाणी पितोय हे सगळं पाणी ऍसिडिक आहे. आणि हे जे मशीन मला जेव्हा इंट्रोड्यूस झालं, या मशीनचं नाव आहे वॉटर आयोनायझर. हे मशीन मला इंट्रोड्यूस झाल्यानंतर जेव्हा मी डेमो बघितले तेव्हा मला कळलं की खरं पाणी कुठलंय आणि मला माझ्या शरीरासाठी कुठल्या पाण्याची गरज आहे. इथं तुम्ही बघू शकता पीएच इंडिकेटर नुसार हे सगळं अल्कलाईन पाणी मिळालं, हे सगळं ऍसिडिक आहे. इथपर्यंत मला कळलं, स्प्राईटचा डेमो बघितला, पूर्ण ऍसिडिक आहे. आणि हे जर पाणी मी पिलं तर माझ्या शरीरातलं मी ऍसिडिक ज्या टिश्यूज आहेत त्याला अल्कलाईन टिश्यूज करू शकतो. कारण डॉक्टर ओटो सांगतात की जेवढ्या टिश्यू तुमचे ऍसिडिक आहेत ते सगळे तुम्ही आजाराकडे चाललात, जेवढ्या तुमच्या टिश्यू अल्कलाईन आहेत तेवढं तुम्ही हेल्दी जगू शकता. त्यानंतर मी बघितलं, हळद बघितली, ग्रीन टी बघितला, जिरे बघितले, ह्याची ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी बघितली. माझ्या बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार झाले ते फ्री रॅडिकल्स रिमूव्ह जर ह्याच्यात जसं ऍब्सॉर्प्शन पाण्याचं होत आहे किंवा हे जर तुम्ही ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी बघितली तसं माझ्या बॉडीतले फ्री रॅडिकल्स बाहेर निघून जाऊ शकतात. इथे मी तांदूळ धुवून बघितला, तो पण धुतला गेलाय. मी तर ऑइल टाकून बघितलं, ऑइल पण इमल्सिफाय झालंय, माझ्या बॉडीमध्ये ते डिझॉल्व्ह होऊ शकतं. हे सगळं मला ह्या डेमोतनं कळालं आणि मी हे मशीन बसवलं. तुम्ही पण त्रस्त असाल, तुम्हाला पण हॉस्पिटल घरापासून लांब ठेवायचंय, तुम्हाला पण हेल्दी लाईफ जगायचंय, आयुष्यभराचा हॉस्पिटलचा खर्च वाचवायचा आहे, तर ही वॉटर आयोनायझरची मशीन तुमच्या घरात बसवू शकता.